सर्वांना गुड मॉर्निंग. मराठी परिवारामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. ते मी आहे माझ्या नंदेशकडे. आज आम्हाला जायचं होतं रिटर्न आमच्या गावाला पण. तर सकाळचा टाईम होता, 10 वगैरे वाजले असेल. तर ताईने छान असे गरमागरम असे छान कंद वगैरे उकडले होते आणि छान असा भात पण बनवलेला होता, वाटाणा भात. आणि खरंच खूप टेस्टी झाला होता. सर्वांनी पोट भरून वाटाणा भात खाल्ला. आणि हे बघा, हे आहे डांगरू. तर आम्ही असं साखर टाकून वगैरे खात असते. तर तुम्ही कोणत्या प्रकारे खाता मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे होते रताळं, जे आम्ही माझ्या भाऊने जे आणले होते तर ताईने उकडले आणि याला तेल आणि मीठ टाकून त्यांना एक शिट्टी होऊ दिली धुवून वगैरे. आणि खरंच खायला खूप टेस्टी झाले होते. आणि मग मी पण असा भात घेतला खाला. आणि मला पण भूक लागलेली होती, कारण की आम्हाला पण लवकर घरी जायचं होतं. तर पटापट आवरून वगैरे आमची पॅकिंग झाली आणि मग आम्ही निघालो गावाला जायला. तर अगोदर आम्हाला पहिले ॲटोने जावं लागलं, कारण की बसस्टॉपवर पहिले ॲटोने जावं लागते, मग नंतर आम्हाला बसने जायचं होतं. तर आम्ही सर्वजण निघालो आणि खरंच खूप छान झालं होतं आमचा छोटासा हा टूर वर्धा आणि अमरावतीचा. आम्ही सर्वजण खरंच खूप एन्जॉय वगैरे केलं. थोडंसं मूड फ्रेश झाला सर्वांचा. आणि हे बघा, हे आहे वर्धेची हँडवॉच घडी, जे खरंच दिसायला खूप सुंदर होती. मग फायनली बसलो आम्ही लाल परी बसमध्ये. आम्हाला घरी जायचं होतं. आणि घरी आल्यानंतर दक्षला रुहानला लागली होती भूक. मग त्यानंतर आम्ही अशी छान अशी खिचडी केली. मुलांना अशी पतली खिचडी आवडतात. आणि त्याच्यासोबत हे असं लोणचं, हे जिओ मार्टचं लोणचं आहे. तर आणि हे बघा, रुहानला असं खेळणं त्याच्या पप्पांनी त्याच्यासाठी आणलेलं होतं. हे ते ॲक्च्युली छोट्या मुलांचं खेळणं आहे, पण त्याच्या पप्पासाठी तो आत्ता पण खूप छोटा आहे. तर म्हणतात की रुहान माझं छोटं बाळ आहे. आणि मी घेतला आहे असा पराठा बनवायला, कारण की रुहानला संध्याकाळचा टाईम झालेला होता. रुहानला लागली होती भूक. म्हणाला की मला स्वयंपाकाला थोडा टाईम होता, मग म्हणाला की मम्मी मला पराठा बनवून दे. मग मी असा पराठा बनवायला घेतला. तर हे बघा, असा पराठा. आणि खरंच आपल्यासाठी आपले मुलं खरंच नेहमी छोटेच असतात. तर रुहान खूप त्याच्या पप्पाचा असं खूप लाडाचा आहे. आणि हे बघा, मग असा छान झाला असा फायनली पराठा रेडी. आणि छान रुहाननी असा पराठा एन्जॉय केला, मस्त खाल्ला होता. आणि हे होती एक पोळी, जे सकाळची जी पोळी होती, मी अशी त्याला अशी फ्राय करून घेतली, कारण की माझ्या घरी हे पोळी खरंच खूप आवडीने खातात. तर थोडं याला तेल होतं, तर मी असं थोडं टॅप करून घेतलं याला. आणि याच्यावर छान असं तिखट मीठ वगैरे टाकलं याला. टिश्यू पेपर माझे खतम झाले होते, नाहीतर मी टिश्यू पेपरवर जास्त करून असे ठेवते, म्हणजे तेल वगैरे पूर्ण असं ॲब्झॉर्ब करून घेतात. आणि असं काळं मीठ टाकलेलं आहे, तिखट मीठ हळद टाकलेलं आहे. आणि खरंच खायला खूप टेस्टी वाटते. तर माझ्या घरी अशी पोळी वगैरे राहिली ना, तर रुहान नक्की म्हणते की मम्मी मला बनवून दे. खाल्ल्यानंतर त्यांनी काही जेवण केलं नाही, त्याचं हाऊसफुल पोट भरलेलं होतं. आणि म्हणाला की मम्मी टेस्टी, त्याला खरंच खूप आवडते. मी अशी पोळी वगैरे राहिली तर मी त्याला अशी फ्राय वगैरे करून देते, म्हणजे ते पण खाते, मी पण खाते. आणि दक्षला पण खूप आवडते, पण त्या टायमाला तो घरी नव्हता. आणि दुसऱ्या दिवशी हे होते असे फुलं, जास्वंदाचे फूल आहे. मी माझ्या नंदीच्या घरून आणलेले होते हे फूल. तर मला करायचं होतं हे, आज यांचं तेल बनवायचं होतं. मी म्हटलं चला आज दिवसभरसाठी यांना सुकू द्यावे आणि मग रात्रीला तेल बनवावे. आणि माझ्या सासूबाईच्या मैत्रिणी सांगितलं होतं त्यांना हे अशी होम रेमेडी केसांसाठी, की केस गळत नाही. तर त्यांनी मला अशी भिजवायला सांगितली होती. त्यांना खूप हेअरफॉल होता केसांना. तर त्यांनी मला हे सांगितलं की तांदूळ, मेथी आणि पत्ती रात्रभर भिजून घालून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी अशी उकडायची वगैरे. तोपर्यंत उकडायला ठेवलं मी एक साईडनी. आणि हे घेतले वड्या, जे आज मला हे अशी वड्याची भाजी करायची होती त्यांच्यासाठी. माझ्या सासूबाईला ही भाजी खूप आवडते. आणि हे बघा, हे असं मी 2 कप पाणी टाकलं होतं, तर 1 कप पाणी आटू दिलं आणि 1 कप पाणी ठेवलं. आणि इकडे माझी अशी भाजी पण सुरू आहे. मी अशी वड्याची भाजी बनवते आणि खरंच खायला खूप टेस्टी वाटते. कोणाकोणाच्या घरी अशी वड्याची भाजी बनतात मला नक्की कमेंट करून सांगाल. आणि हे बघा, इकडे मी असं छान याला गाळून घेतलं आणि पाणी हे असं बघू आता याचा रिझल्ट. माझी सासूबाई आता लावल्यानंतर मी त्यांना नक्की विचारेल की याचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला. तर त्यांनी हे लावणार आहे. आणि हा बघा, हा आहे पचमडीचा प्रसाद, जे सचिन पचमडीला गेले होते महादेवाला. तर त्यांनी असं छान नारळ वगैरे आणि हे अशा वड्या वगैरे, तिळाच्या वड्या आणले होते. आणि उज्जैनला माझे भासरे पण गेले होते, तर त्यांनी हा प्रसाद वगैरे दिला होता आम्हाला. जय श्री महाकालचा हा प्रसाद आहे, हा उज्जैनचा प्रसाद आहे आणि काही पचमडीचा प्रसाद आहे. तर हे दोन्ही मिक्स करून आहे प्रसाद. आता मला माहीत नाही याच्यातले, कारण की मी होते तिकडे गावाला आणि सचिन होते घरी. तर माझ्या भासऱ्यांनी त्यांना थोडाफार प्रसाद दिला.
तर हे बघा असं छान हे असं गोल छोटंसं नारळ, मला खूप हे नारळ आवडलं. आणि हा आहे प्रसाद, हा असा खव्याचा प्रसाद आहे. हा खवा खवा याच्यामध्ये अजून परत काय मिक्स आहे ते मला माहीत नाही, कारण की आता ज्या दिवशी आम्ही पूजा वगैरे करू, आता आम्ही पूजामध्ये शिवरात्रीचे जे उपास आपण सोडतो त्या दिवशी आपण पूजा वगैरे करतो, त्या दिवशी आम्ही अशी पूजा करत असते आणि मग नंतर प्रसाद खात असते. आमच्याकडे असंच असते की कोणी पचमडीला वगैरे गेलं तर आम्ही ज्या दिवशी एकादश वगैरे असतात दुसऱ्या दिवशी आपण सोडतो त्या दिवशी आम्ही अशी यांची पूजा करते आणि मग सर्वांना प्रसाद वाटप करते. तर हे बघा, आणि हे आहे ऊद आहे की राड आहे, तर मग तुम्हाला मी आता खोलून दाखवते. हे बघा, खूप सुगंध येत होता खोलल्याबरोबर. आणि खरंच तिकडला जे ऊद आणि जे राड राहते ना ते खरंच खूप असं ओरिजिनल राहते, असं काही मिलाट वगैरे राहत नाही. आणि याचा जो सुगंध आहे, जे आपण गौर वगैरे जे लावतो, तर आमच्याकडे असं गौरी वगैरे असतात, आमच्या घराकडे असे मिळत असतात, तर आम्ही ते पेटून त्याच्यावर असं लावत असते आणि खरंच खूप सुगंध येते याचा.